महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी STV महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। शिरपूर तालुक्यात चिमुरडीवर लैंगिक अत्याचार 15 ऑगस्टच्या दिवशी धक्कादायक घटना। संतप्त नागरिकांनी आरोपीचे हॉटेल फोडले। देशभरात स्वातंत्र्य दिनाचा जल्लोष सुरू असताना दुसरीकडे धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात 8 वर्षीय चिमुरडीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेने संतापाची लाट उसळली आहे। या प्रकरणी तालुका पोलिसांनी आरोपी अनिल काळे वय 28 व्यवसाय हॉटेल याला ताब्यात घेतलं असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या घटनेची माहिती पसरताच संतप्त नागरिकांनी आरोपी काळे याच्या शिरपूर साखर कारखान्याच्या समोर असणाऱ्या हॉटेलची तोडफोड केली। मिळालेल्या माहितीनुसार 15 ऑगस्ट रोजी आरोपीने 8 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केला होता। या घटनेचे वृत्त वाऱ्यासारखे पसरताच ग्रामस्थांमध्ये संताप उसळला। या पार्श्वभूमीवर आदिवासी समाजाच्या वतीने पोलीस अधीक्षक श्रीकांत हिवरे यांना निवेदन देण्यात आलेलं असून आरोपीवर तात्काळ कठोर कारवाई करून खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा अशी मागणी करण्यात आली। आज सकाळी घटनास्थळी फॉरेन्सिक लॅबचे टीम दाखल झाली आणि यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी सुनील गोसावी, सांगवी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी सदर घटनेची पाहणी केली। त्यानंतर संपूर्ण शिरपूर तालुका हादरून गेला असून पोलीस दलाने तणावग्रस्त परिस्थिती नियंत्रणात आणलेली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास शिरपूर पोलीस करत आहेत। 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी शिरपूर तालुक्यातील दहिवद या गावात अल्पवयीन आदिवासी मुलीवर जो काही बलात्काराची घटना झाली ती अत्यंत निंदनीय असून त्या घटनेचा आम्ही बिरसा आर्मी आणि शिरपूर तालुका आदिवासी समाजाने प्रथमतः निषेध व्यक्त करतो। आणि दुसरी मागणी आमची अशी राहील की तो आरोपी अटकेतील जो आरोपी आहे त्याच्यावर फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये केस चालवून पोक्सो, अॅट्रॉसिटी, राज्य शासनाचा शक्ती कायदा असेल किंवा विविध जे काही गंभीर स्वरूपाची कलमे असेल ती कलमे लावून फास्ट ट्रॅक कोर्टात ती केस चालवून त्याला लवकरात लवकर फाशी व्हावी अशी आमची मागणी आहे। आणि येत्या सोमवारी आम्ही पोलीस प्रशासनाला निवेदनाच्या माध्यमातून मूक मोर्चा करण्याचं आमचं नियोजन आहे। सकल आदिवासी समाज शिरपूर तालुक्याच्या वतीने आम्ही या घटनेच्या निषेधार्थ मूक मोर्चा करणार आहोत।